ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नामोशीचा तह स्वीकारून औरंगजेबाला किल्ले देऊन औरंगजेबाच्या 50व्या वाहन दिवसाला तिथे श्यामसिंगाच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना बोलवलं, जावंच लागलं. का तर रामाचे आस्तीने पण काम कोणाचं करतो? अरे मिर्झा राजा जयसिंगाने जर का दारा शुकोहला मदत केली असती ना तर दुष्ट आलमगीर औरंगजेब बादशहा नसता झाला, दारा शुकोहच बादशाह झाला असता. आणि दारा शुकोह हिंदू दैवतांना खूप मानायचं, तसा औरंगजेबाचा विचार क्रूर होता. औरंगजेबानं किती आपल्या मंदिरं तोडले पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद तोडली नाही. उलट ज्या मस्जिदी तोडून तिथं मंदिरं बनले होते ना त्यांनी नवीन मंदिरं बनवले, त्या मस्जिदी त्यांनी पाडल्या नाही. म्हणजे त्या काळातलं युद्ध हे धर्मयुद्ध नव्हतं, त्या काळातलं जे युद्ध होतं हे राजयुद्ध होतं. म्हणजे धर्म होता पण धर्माच्याही पेक्षा प्रथम अग्रगण्य स्थान त्या काळामध्ये राज्याला होतं, धर्म हा दुय्यम स्थानावर होता. म्हणजे याचा अर्थ धर्म मानत नव्हते असं नाही, जरूर होतं. कृष्णाजी भास्कराला दोनदा समजावून ऐकणं, तो तलवार उगारून लागला छत्रपती शिवाजी महाराज पण जाणे ऐकणार होतो. आता ब्रह्महत्येचं पात्र लागलं तरी काही घेतलेलं नाही. मग कृष्णाजी भास्करासोबत या ठिकाणी कृष्णाजी भास्कराला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलं. शिवाजी महाराज युद्ध करत असताना तिकडे अफजल खान पळाला, सय्यद बंडा आला आणि सय्यद बंडा राजे बेसावध असताना छत्रपती शिवाजी महाराजांची